निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते नमस्ते शारदे देवी सरस्वती मते मृदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा। ब्रह्मचारी श्रीपुरान्तकारी भानु शशिकोटिसूक्तश्च राहु केतौ सर्वे ग्रहाः शान्तिकरा भुवन्तु। गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः। शांति शांति शांति। आमचे गुरु श्री श्री भट यांना वंदन करून आणि आमचे गुरु बंधू श्री विलास देव भट सर हे खाली टोपी घातलेले आहेत आणि किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये मध्यभागी बसलेले भट सर आणि आम्ही बाकी सगळे शिक्षक जे ज्योतिष संशोधन मंडळात शिकवत होते. आता काही 5-6 जण नवीन आलेत असं मला कळलं किंवा त्यांनी सांगितलं होतं फोन करून. तर एक थोडीशी गेल्या वेळची झालेली रिव्हिजन घेऊ आपण. थोडीशी फास्ट फॉरवर्ड मध्ये घेऊ शकतो कारण नवीन आलेल्यांना एकदम विषय डायरेक्ट आपण पंचतत्व किंवा अग्नितत्व वगैरे असं म्हटलं तर थोडस कळायला कठीण जाईल. त्यामुळे आपण थोडी पूर्वपीठिका म्हणजे जी आपण पहिल्या लेक्चरला घेतलं त्याचं एक थोडस आढावा घेऊ असं म्हणून तुमची रिव्हिजन होईल आणि बाकीच्या लोकांना नवीन आलेल्या लोकांना ते कळेल किंवा कळावं असं म्हणून. कविताने सांगितलं होतं की कुंडली मांडण्याची पद्धत कशी असते. बेंदूर मॅडमने पंचांग म्हणजे काय त्याचं थोडस सुरुवात केली होती किंवा ग्रहांविषयी थोडीफार माहिती दिली होती. तर हे सगळे पुन्हा एकदा आपापले विषय नक्की घेतील. पण आपण आता ज्योतिष शिकतो. ज्योतिष म्हणजे काय? ज्योतिष म्हणजे कालज्ञान. ऋग्वेद संहितेत आपण सांगितलंय की ज्योतिष म्हणजे कालज्ञान. काळ हा अदृश्य असतो, दिसत नाही ना आपल्याला. काळ आपण दाखवू शकत नाही. म्हणजे तो दिसत नसेल पण त्याची नुसती चाहूल नाही तर त्यातला कण किंवा क्षणाचा हा श्वासाच्या तालावर आपण मोजू शकतो. कारण आपण श्वास मोजू शकतो. अदृश्य असला तरी श्वासाच्या द्वारे सॉरी सोनल मॅडम मी म्यूट केलं का तुम्हाला? चुकून म्यूट झालं बहुतेक तुमचाच. सॉरी मला काय काय कोणाचा तरी आवाज येत होता बाजूला म्हणून म्यूट करायला लागलो. जर सगळ्यांनी म्यूट म्हणजे टीचर आपले हो व्हिडिओ सगळ्यांनी म्यूट ठेवा. नाहीतर मग मी करायला गेलो इकडून म्यूट पण तुमचाच म्यूट झाला. असंही सगळ्यांना सवय होईपर्यंत 1-2 वर्ग असे होऊ शकतात. काय हरकत नाही. तर आपण बघितलं की श्वास नाही, काळ दिसत नाही बरोबर आहे पण काळाच्या आधाराने घटना घडतात. बरोबर आहे की काळाच्या आधाराने म्हणजे काय? सकाळ झाली म्हणून आपण उठतो किंवा सूर्योदय झाला म्हणून उठतो. पण मग जे लोक 3 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काम करतात त्यांचं काय? ते सकाळी उठत नाहीत, ते सकाळी झोपतात. तो झाला कर्माचा भाग. पण नियतीप्रमाणे किंवा निसर्गाप्रमाणे जे चक्र चालू असतं त्यानुसार आपण वागतो किंवा वागलं तर आपल्याला कमीत कमी त्रास होतो. तसं ते पुढे प्रत्येक वेगवेगळ्या अंगाने आपल्याला बघता येईलच. तर आपण आता म्हटलं की काळ हे करू शकत नाही, मोजू शकत नाही कारण तो अदृश्य असतो. पण तो श्वासाद्वारे प्रगट होतो असं सूर्य सिद्धांतात म्हणतंय आणि त्यामुळे आपल्याला तो मोजता येतो, कळतो. कसं तर माणूस दर मिनिटाला किती श्वास घेतो? 15 साधारणपणे. म्हणजे तो साधारणपणे दिवसभरात 21,600
श्वासोच्छ्वास होतात त्याचं कारण असं की पृथ्वी किंवा ग्रह आकाशगोलाचे अंश किती आहेत? साधारणपणे गोलाचे अंश असतात 360 अंश, म्हणजेच 21,600 कला होतात. आता हा गणिती भाग असला तरी आपल्याला तो कमीत कमी एवढं कळेल की 360 भागिले 15 किंवा जे काय गणित होईल ते गणिताच्या वेळी गणिताचा सूक्ष्म भाग निश्चितपणे मॅडम सांगतच जाते. पण काही वेळा प्रत्येकाच्या लेक्चरमध्ये ते रिपिटेशन होत राहील, कारण आपण एकाच विषयाशी निगडीत आहोत. त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने शेवटी पुन्हा आपण तिथेच पोहोचणार. तर हे श्वास किंवा ह्या 21,600 कला होतात 360 अंशाचा. याचा अर्थ काय होतो की एक कला म्हणजे एक श्वास. आता श्वास मोजण्यापेक्षा दिवस मोजणं सोपं जातं ना, आणि त्यामुळेच ही डॉक्टर मंडळी काय करतात, आपल्याशी बोलताना म्हणतात की हा गर्भ 6 आठवड्याचा आहे, 4 आठवड्याचा आहे, 15 दिवसाचा आहे, जे काय असेल ते. कारण तिकडे श्वास मोजले जातात आणि त्यानुसार ते काळाचं गणित आपल्याला आपल्या भाषेत समजेल असं सांगतात. संपूर्ण विश्वच पंचभूतात्मक आहे हे आपण ऐकून माहिती आपल्याला. हो. पंचभूत म्हणजे काय? 5 मिनिटं हे कमी करून घ्या गॅस आणि 5 मिनिटांनी बंद पृथ्वी, करा. आकाश. पृथ्वी म्हणजे पृथ्वी तत्व, आप म्हणजे पाणी जलतत्व, तेज म्हणजे अग्नी तत्व, वायू तत्व आणि आकाश हे आकाश. आता प्रत्येकाचे गुण आपण बघणारच आहोत, कारण त्या राशीनुसार ते तत्व आपल्याला शिकायचं. आणि नाही, पेपर आधी पाठवलाय पण तो येईल परत आज. पण सगळं ज्योतिष तुझ्यासाठी शिकते मी. नाही मॅडम, प्रश्न नव्हता. नाही, मला पण ओके हरकत नाही. पेपर नंतर येईलच, तुम्हाला सांगतेच आहे मी. काल मी गेल्या वेळेस एक पेपर टाकला होता, त्याच्यावर एकूण कालगणनेची वेगवेगळ्या पद्धतीने कालगणना होती. त्याचे प्रमुख असे 9 प्रकार आहेत. आता ही जनरल माहिती आहे, आपण डायरेक्ट विषयाकडे आज जाऊ शकत नाही, म्हणून ज्योतिषाविषयक जी आजूबाजूची माहिती आहे ती पहिल्यांदा सांगते. तर ही 9 मानक कोणती? तर ब्राह्म्य असं त्याचं पहिलं नाव आहे. तर ब्रह्मदेवाच्या आयुष्यावरून जे मोजमाप होतं त्याला ब्राह्म्य असं म्हणतात. दिव्य म्हणजे देवांचं वर्ष, देवांचं किंवा सौर वर्षाचं, असं सौर वर्षा एवढं म्हणजे एक सौर वर्ष म्हणजे एक सूर्याचं 1 वर्ष. सूर्याचं परिभ्रमण होण्यासाठी 1 वर्षाचा जो काळ लागतो त्याला सौर वर्ष किंवा दिव्य वर्ष असं म्हणतात. पित्र म्हणजे चांद्रमास, कारण आपण पित्रांची तिथीनुसार जे काही कर्म करतो. तर पित्र म्हणजे एका चांद्रमासा एवढा पितरांचा 1 अहोरात्र होतं, त्यानुसार गणना केली जाते. 4था प्रकार आहे प्राजापत्य, म्हणजे मन्वंतर जी आहेत आपल्या पारंपरिक ज्योतिष कालगणनेमध्ये, त्याच्यानुसार 1 मन्वंतर, 2 मन्वंतर, तर ती 14 मन्वंतर आहेत मनूच्या नुसार. तर त्याप्रमाणे जी गणली जातात ती प्राजापत्य असं त्याचं नाव आहे. बार्हस्पत्य म्हणजे गुरुग्रह, बृहस्पती म्हणजे गुरु, त्या गुरुग्रहाच्या राशी संक्रमणावरून किंवा त्याला लागणाऱ्या काळावरून जे मोजमाप केलं जातं त्याला बार्हस्पत्य असं म्हणतात. सावन म्हणजे सोलर. तो कसा, तर आजच्या सकाळच्या सूर्योदयापासून उद्या सकाळचा सूर्योदय म्हणजे 24 तासाचा जो 1 दिवस असं आपण जे मोजतो त्याला सावन किंवा सायन असं म्हटलं जातं. सौर म्हणजे पुन्हा सूर्याचा परिभ्रमण काळ, म्हणजे सूर्य आज ज्या बिंदूवरती आहे. ऍक्च्युअली आपण मोजमाप करताना काय घेतो, रवी चंद्र एकत्र असण्याची स्थिती, त्याला आपल्या रोजच्या बोलीभाषेत आपण त्याला अमावास्या म्हणतो. एका ठिकाणी रवी आणि चंद्र आहे आणि रवीच्या प्रभावामुळे चंद्र दिसत नाही, तिथेच असतो तो, पण तो दिसत नाही, ती अमावास्या झाली.
आणि रवी चंद्र चंद्र हा फास्ट मुव्हिंग आहे किंवा त्याची गती अधिक आहे. जेव्हा चंद्र सूर्यापासून वेगळा होतो इनकमिंग व्हॉइस कॉल पुढे फ्रॉम जायला शर्वचे लागतो, तसं तसं दर दिवशी आपल्याला एक एक कला दिसू लागते आणि त्यानुसार तो काळ ठरतो की आजची कला केवढी आहे. मग आपण बघतो द्वितीयेची कोर आहे, तृतीयेची कोर आहे, चतुर्थीची आहे. 8 दिवसांनी आपल्याला तो अर्धचंद्र दिसतो, म्हणजे अष्टमी झाली वगैरे वगैरे. हा भाग काही खूप डिटेलमध्ये जाऊन शिकायची गरज नाही, पण ते सौर आणि चंद्र हा जो आपले महत्वाचे काळाचे जे घटक आहेत ते मात्र आपल्याला प्रत्येक वेळी लागणार आहेत, कारण त्याच्या अनुषंगानेच आपण कालमापन करतो. मोबाईल चांद्र नाही, घेऊन जा. चांद्रमापन म्हणजे कसं आहे, तर चंद्राच्या तिथीनुसार किंवा त्याच्या लागणाऱ्या काळानुसार जे मोजमाप केलं जातं त्याला चांद्रमापन किंवा चांद्रवर्ष असं म्हटलं जातं. आणि शेवटचा प्रकार आहे 9वा आर्क्ष. म्हणजे काय, तर नक्षत्र तारकांच्या दैनिक उदय आणि काळ, त्यांना लागणारा काळ किंवा त्यांची जी बंद करून जा. दैनिक उदय आणि अस्ताची जी स्थिती आहे त्यावरून जे मोजमाप केलं जातं. म्हणजेच दुसऱ्या अर्थाने पृथ्वीचा स्वतःभोवती प्रदक्षिणा करण्याचा काळ जो 24 तास पूर्ण नसतो, तो काही मिनिटं कमी आहे, 23 तास आणि काही काळ लागतो. आणि त्याच्यामुळे दर दिवस पूर्ण 24 तासाचा नसून 23 तास आणि काही मिनिटं असा तो आहे एक्झॅक्टली. आणि म्हणून मग तो एक महिन्याला म्हणजे 27 चांद्रमा दिवसाचा एक महिना होतो, इथे 30 दिवसाचा एक महिना होतो. हे असं जे वेगवेगळं कालमापन आहे ते आपल्याला बेंदूर मॅडम वेळोवेळी शिकवतच जातील, कारण तो आपला अभ्यासाचा एक भाग आहे. आणि या 9 पैकी आपले व्यवहार प्रामुख्याने कशावरून चालतात, तर सौर, चंद्र, नक्षत्र आणि सावन या 4 मानांचा आपण प्रामुख्याने उपयोग करतो किंवा त्याच्यावरून आपली जी गणित आहेत ती आपण करत असतो. आणि त्याच्यावरनं आपल्याला ते समजायला खूप सोपं जातं. आता आपण हे बघितलं की ज्योतिष हे कालज्ञानाचं शास्त्र आहे, पण काळाचे तुकडे करता येत नाही. पण काळाच्या आधाराने घटना घडतात हे आपल्याला माहिती आहे, कारण आपण तसं बोलतो की आज सकाळी मी अमुक केलं, संध्याकाळी अमुक करणार आहे, दुसऱ्या दिवशी हे नियोजन आहे. तर त्या काळाच्या आधाराने ज्या ज्या घटना घडतात किंवा घडल्या पूर्वी त्याच्याशी आपण ते रिलेट करतो. त्यामुळे तो काळाच्या आधाराने घटना घडतात आणि त्यामुळेच गुण आणि कर्म हे प्रकट होतात. म्हणजे काळ हे एक आधार द्रव्य आहे आपल्या, पण तो अतिसूक्ष्म आहे. काळ आधार द्रव्य असलं तरी ते सूक्ष्म आहे आणि अमूर्त आहे. त्यामुळे तो कार्यातून प्रकट होताना दिसतो आणि त्यामुळे त्या कार्यातनं प्रकट झाल्यामुळे तो आपल्याला समजतो. उदाहरणार्थ 1 जानेवारी हा दिवस सर्वांसाठी सारखा आहे. सर्व पृथ्वीवासियांसाठी 1 जानेवारी हा दिवस सारखा असतो, बरोबर आहे. मग त्या दिवशी असणारी जी ग्रहस्थिती आहे त्यानुसार सगळ्यांना एकच प्रकारचे अनुभव यायला पाहिजे, बरोबर आहे. कारण ग्रहस्थिती सेम आहे. 1 जानेवारी ही तिथी सर्व व्यापी म्हणजे सर्व जगभर एकच एक म्हणून मोजली जाते. मग आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना घडताना दिसतात. त्या कशा काय किंवा का तशा, तर म्हणजे कधी 1 जानेवारी हा कुठलाही दिवस झाला, आजचा दिवस झाला, कोणासाठी तो विवाहाचा दिवस असेल, कोणाला संतान प्राप्ती झाली, कोणाचा वाढदिवस आहे, कोणाच्या आई वडिलांचा मृत्यू किंवा श्राद्ध दिवस आहे, कोणीतरी विशेष अचिव्हमेंट किंवा त्याला काहीतरी प्राप्त झालं, म्हणजे एखादा पुरस्कार प्राप्त झाला म्हणून. अशा वेगवेगळ्या घटना का घडताना दिसतात. म्हणजे प्रश्न असा असतो की सर्वसामान्यपणे सापेक्षतः ग्रहस्थिती एकच असताना, समान ग्रहस्थिती असताना सुद्धा सुख दुःखात्मक घटना घडतात वेगवेगळ्या लोकांच्या बाबतीत. मग अशी विविधता ही कशी आणि का निर्माण झाली. म्हणजे आपल्या ज्योतिषावरती जे आक्षेप घेतात त्यांचा आक्षेप असा असतो की ग्रह आता एकाच स्थितीत आहेत, मग तुला वेगळा अनुभव येतो, मला वेगळा अनुभव येतो.
तर तो कसा काय येतो किंवा हे वेगवेगळे परिणाम असे आपल्याला का दिसतात. तर त्याचं खरं उत्तर म्हणजे त्याचं उत्तर त्यांना आपण एक ते ऑब्जेक्शन घेतात म्हणून आपण असं म्हणू शकतो की त्याचं उत्तर काय आहे की लग्नानुसार हे आपल्याला आपलं का नाही ते म्हणजे लग्न म्हणजे विवाह नव्हे, कुंडलीतली लग्न स्थानानुसार असलेल्या राशी किंवा त्याच्या भावाचा जो स्वामी असतो त्यानुसार आपल्याला ती फळं मिळतात. आणि मुख्य त्याचं एक अ, उत्तर असं आहे की each individual has its own measurement of time that depends on where he is and how he is moving. प्रत्येक जण एकच कार्य करत असतो का? दिवस एकच आहे, ग्रहस्थिती एकच आहे, पण म्हणून प्रत्येक जण एकच कार्य करतो का? नाही. नाईट शिफ्ट करून आलेले सकाळी झोपतात आणि आपण सकाळी उठतो किंवा असे वेगवेगळे प्रकार घडताना दिसतात. म्हणजे त्यांची कर्म वेगळी आहेत की नाही. मग कर्मानुसार आपल्याला फळं मिळतात, बरोबर आहे की नाही. मग कर्मानुसार जर फळं मिळत असतील तर सगळ्यांची कर्म एक नाहीत, त्यामुळे सगळ्यांना एक फळ मिळणं शक्यच नाही. हा एक अतिशय साधं उत्तर आहे की जे आपण त्यांना देऊ शकतो ते. आणि दुसरं उत्तर असं आहे की लग्नानुसार म्हणजे लग्नस्थानी जळून जायचं. जी राशी आहे त्याचा स्वामी बंद कुठे करा आहे बाईला. वगैरे वगैरे जे आता आपण पुढे शिकणार आहोत तर त्यानुसार ती फळं मिळणार आहेत आपल्याला. आणि हे त्यांना माहिती नसल्यामुळे ते आपल्यावर अशा प्रकारचे आरोप करतात की तुम्हाला वेगवेगळी हे कसे मिळतात. म्हणजे एकच ग्रहस्थिती आहे तर सगळ्यांना एकच फळ मिळालं पाहिजे. सो आपण तो मुद्दा आपण बाजूला ठेवू आणि वेळोवेळी मिळणाऱ्या आपल्या लेक्चर्समुळे तुम्हाला त्याची उत्तरं निश्चितपणे मिळत जातात. बरं, हे ज्योतिष हे अत्यंत प्राचीन असं शास्त्र आहे. त्याचे मुख्यतः 3 विभाग आहेत: सिद्धांत, संहिता आणि होरा. सिद्धांत विभागामध्ये काय आहे तर गणिती भाग आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर ग्रहांच्या गती, दिनमानाचा अर्थ सूर्योदयापासून सूर्यास्ताचा काळाला दिनमान म्हणतात आणि सूर्यास्तापासून सूर्योदयाच्या काळाला रात्रीमान असं म्हणतात. त्याचा पुढे आपल्याला उपयोग होईलच निश्चित, कारण कोणाचा जन्म कधी झालाय किंवा मुहूर्त काढून देताना विशेषतः या गोष्टीचा उपयोग केला जातो. कालनिर्णय करण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होतो. किंवा ग्रह ताऱ्यांची जी स्थिती आहे, ग्रहण कधी होतं, ग्रहणाचे परिणाम ही फार वेगळी पुढची गोष्ट आहे. पण या सगळ्या ग्रह ताऱ्यांची स्थिती, तिथी, या सगळा भाग, गणिती भाग ज्याला आपण म्हणू, तो सिद्धांत या विभागामध्ये येतो. संहिता विभागामध्ये ग्रहांचं भ्रमण, उदय म्हणजे ग्रह उदय कधी होतो, ग्रहाचा अस्त कधी होतो, ग्रह वक्री कधी होतो, मार्गी कधी होतो, त्यांचे नियम काय आहेत, त्याच्या परिणाम म्हणजे ग्रह गतीमुळे, ग्रहांच्या वेगवेगळ्या राशीत असण्याच्या स्थितीमुळे काय काय परिणाम होतात याचे नियम ठरलेले आहेत. आणि त्याच्यामुळेच तर आपण भविष्य वर्तवू शकतो ना. कारण ग्रहाची आजची स्थिती काय आहे, तो कुठल्या राशीत आहे, मग तो काय प्रकारची फळं देईल, हे जर पारंपरिकरित्या नोंदवलं गेलं असल्यामुळेच आपण तो अभ्यास करून आपण त्या राशीविषयी जे भविष्य वर्तवतो ते आपल्याला शक्य झालं. तर तशा प्रकारे जो परिणाम होतो त्यांच्या ग्रहांच्या वक्री मार्गित्वामुळे, त्याच्या नियमांच्या परिणामामुळे ग्रहण परिणाम जे होतात, त्याचं शुभ किंवा अशुभ फळं जी आपल्याला मिळतात, त्या सगळ्या फळांचा एकत्रितपणे विचार, त्याच्या पुढे जाऊन जे सामाजिक परिस्थिती जी उद्भवते ती भूकंप, उत्पात, अपघात आणि मेदिनीय ज्योतिषानुसार पर्जन्य भाग जो आहे की पर्जन्यानुसार की अवर्षण आहे, म्हणजे कमी पाऊस पडला, जास्ती पाऊस पडला, मॉडरेट रेनफॉल, म्हणजे आता आपल्याकडे रोज जे सकाळी सांगितलं जातं की आज ऑरेंज अलर्ट आहे, आज रेड अलर्ट आहे, हा जो भाग आहे तो सगळा मेदिनीय या शाखेमध्ये येतो. आणि ही महत्वाची शाखा संहिता विभागात आहे.
ही जास्तीत जास्ती प्रमाणात महत्वाची का आहे, तर आपल्या एकट्याचं भविष्य किंवा फलित त्याच्यावरती अवलंबून नसून देशाच्या किंवा राष्ट्रीय सामाजिक पातळीवरून होणारे परिणाम त्याच्यामधून अभ्यासले जातात आणि त्यामुळे ती विशेष महत्वाची होते. आत्ता पुरतं असं आपण म्हणू की कलियुग आहे म्हणून असेल किंवा काय, की आता काय होत आहे की माझं काय होणार ते सांगा. हम्म. अरे पण जे 100 जणांचं होणार तेच तुझं होणार असा का नाही विचार करू शकत आपण. तसा केला जातो म्हणून संहिता हा भाग महत्वाचा मानला जातो की तिथे 100,000 1,00,000 लोकांचं भविष्य एकत्रितपणे निगडीत आहे. त्यांच्याशी त्यांचं भविष्य म्हणू किंवा आजचं भविष्य सोडून द्या. आज जो परिणाम झाला, उदाहरणार्थ अपघात झाला, भूकंप झाला, उत्पात झाला, तर त्याचा परिणाम एकत्रितपणे सगळ्या 1,000 लोकांवरती होणार आहे. मग आपण फक्त म्हणून या संहिता विभागाला जास्ती महत्व आहे. आणि तिसरा जो आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा किंवा आवडीचा विषय त्याला होराशास्त्र असं म्हणतात किंवा फलज्योतिषशास्त्र असं म्हणतात. तिथे मात्र आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे ग्रहाचा, त्याचा उदय अस्ताचा, त्याचा वक्री मार्गी होण्याचा जे काही परिणाम आहेत ते सगळे फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती होताना दिसतात किंवा होताना आपण त्याचा अभ्यास करतो. जे की मी आता म्हटलं जसं की आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा किंवा आवडीचा विषय की माझं काय होणार ते सांगा. लोकांचं जाऊ दे. ही आत्ताच विचार करायची पद्धत जरी असली तरी ठीक आहे. म्हणजे आपल्याला आपल्या सुखदुःखांविषयी विचार करण्याचा अधिकार आहेच. कारण आयुष्यातील सर्व घटनांचं म्हणजे जाणून घेण्याची ती एक आतली इच्छा असते, आंतरिक इच्छा. उद्या काय होणार, उद्या काय होणार. अर्थात ती ज्योतिष शिकणं हा नाही, ती एक मूलभूत हे आहे. म्हणजे आपल्या डोक्यात बसलेली गोष्ट आहे, मूलभूत गोष्ट आहे. काय होणार उद्या, उद्या काय होईल. कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीत आपण त्याचा विचार करत असतो की काय होणार उद्या. आणि त्या ओढीनेच आपण ज्योतिषशास्त्राकडे वळतो. अगदी माझ्या बाबतीत बोलायचं झालं तरी असं झालं होतं की काय झालं, मी एका मैत्रिणीबरोबर ज्योतिषांकडे गेले होते आणि त्या बाई अतिशय म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन त्यांचं हे कळेल की काय कुठल्या राशीच्या होत्या वगैरे वगैरे. तर त्यांना का कळलं, मग मला का नाही कळणार, असा एक मी विचार केला त्या दिवशी, पहिल्या दिवशी. ह्या बाईंना कसं काय कळलं, हे त्यांनी जे काय सांगितलं माझ्या मैत्रिणीला ते त्यांना कसं काय कळलं, पण त्यांना कळलं तर मला का नाही कळणार, असा विचार करत मी ज्योतिष शिकायला सुरुवात केली. माझं सुदैव एवढं की भट सरांसारखे अतिशय त्या विषयातले तज्ज्ञ म्हणून म्हणजे गेल्या 4 महिन्यापूर्वी त्यांना महर्षी पदवी मिळाली. त्या काय म्हणून त्यांची ती क्वालिटी आणि त्या ह्याचे गुरु मला लाभले हे 100% कोणीतरी हात वर केला. ते माझे गुरु मला लाभले, त्यामुळे मला त्या विषयामध्ये निश्चितपणे चांगल्यापैकी ज्ञान प्राप्त करता आलं. अजून एक छोटासा विचार पुढे जाऊन की सर्व जीवसृष्टीवरती काळाचा परिणाम होतो हे तर आता विज्ञानाने पण सिद्ध झालंय, बरोबर आहे. तर काळ हा सृष्टीचा नियंता आहे आणि त्यामुळे आपल्याला काळाचं हे ज्ञान समजून घेणं पण आवश्यक आहे. कारण अनेक जे का अभ्यास का करायचा हा पण एक विचार आहे. आणि त्याचं एक छोटं उदाहरण सांगते की आपल्याला तर इतर प्राण्यांपेक्षा थोडं जास्ती बुद्धी दिली, मानवाला वेगळी बुद्धी दिली असं म्हणतो आपण. पण मग पशुपक्ष्यांना ही बुद्धी असते का नाही, असते. कारण कावळा जेव्हा घरटं बांधतो तेव्हा त्याला माहित असतं की यावेळेस पाऊस जास्ती पडणार आहे का कमी पडणार आहे आणि त्या अनुषंगाने तो घरटी बांधतो. की जास्ती पाऊस पडणार असेल तर तो झाडाच्या खालच्या भागात घरटी बांधतो आणि कमी पाऊस असेल तर तो झाडाच्या वरच्या भागात घरटं बांधतो. त्याच्यानंतर
पक्षी पक्षी घराणं जे अंडी म्हणजे त्यांचा जो ब्रिडिंग काळ आहे त्याच्यामध्ये त्यांची अंडी घालण्याची संख्या ही पुढच्या काळात येणाऱ्या काळामध्ये कमी पाऊस पडणार आहे का जास्ती पाऊस पडणार आहे याचं ज्ञान त्यांना असल्यामुळे ते अंड्यांची संख्या ठरवतात. म्हणजे अवर्षण म्हणजे जर दुष्काळी काळ असेल येणारा पुढचा काळ तर ते अंड्यांची संख्या कमी असते त्यांची त्या काळामध्ये. म्हणजे एवढं ज्ञान त्यांना पण आहे, पक्ष्यांना आहे, कावळ्याला आहे. मुंग्यांचंही उदाहरण आपल्याला माहिती आहे की मुंग्या 4 महिने साठवून ठेवतात. त्यांना पुरेल इतकं की पावसाळ्याच्या दिवसात मुंग्या बाहेर पडू शकत नाहीत तर 4 महिने त्यांना पुरेल एवढं अन्न ते आपल्या वारुळात साठवतात. म्हणजे हे कसं काय शक्य आहे? कारण त्यांना सुद्धा कालज्ञान आहे. म्हणजे पशु पक्ष्यांना कालज्ञान आहे हे तर आता वैज्ञानाने सिद्ध झालंच आहे. त्याची ही छोटी छोटी उदाहरणं आपण त्यांच्याकडे एवढ्या बारकाईने निरीक्षण करत नाही. पण जे वैज्ञानिक लोक आहेत जे त्याच्यामध्ये निरीक्षणपूर्वक जे नोंदी करतात आणि त्यानुसार त्यांनी केलेलं हे रिडिंग आपल्याला कळल्यामुळे खरं आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे की मग आता तर मानव हा प्राणीसृष्टीतील अत्यंत प्रगत स्वरूप आहे. इतर प्राण्यांपेक्षा आपल्याला थोडी जास्ती अधिक माहिती आहे. त्याच्यामुळे हा आपला जो जीव आहे तो उद्यासाठी जगत असेल तर भविष्यात काय होईल ही जाणण्याची शक्ती निसर्गाने प्रत्येकाला दिली आहे जशी पशुपक्ष्यांना दिली. आणि त्याच्यामुळे आपण परिस्थितीवर मात करण्यासाठी किंवा आपण परिस्थितीवरती इतर प्राणी परिस्थितीवरती अवलंबून आहेत, निसर्गावर अवलंबून आहेत. पण आपण त्याच्या पुढे जाऊन थोडा विचार करतो आणि मग परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याचाच उपयोग करून आपण स्वावलंबी बनतो. म्हणजे आपणही हे जाणतो की ह्या वर्षी पाऊस किती आहे. बरं तो नेहमीप्रमाणे 7 जूनला पडणार आहे का? सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झाल्यामुळे जो पावसाची जी नक्षत्र स्थिती सुरू होती की त्याच्या पुढे येणारी 9 नक्षत्र ही पावसाची नक्षत्र. हा जो अभ्यास मानवाने केला आणि त्यानुसार तो स्वावलंबी झाला की आता ह्या महिन्यात पाऊस पडणार आहे, मग पेरणी कुठली करायची, मग कुठली करायची, कुठल्या पद्धतीच्या पिकांना जास्ती पाऊस लागतो, कुठल्या पद्धतीच्या पिकांना पाऊस कमी लागतो, त्यानुसार तो शेतीच्या कामाचं नियोजन करतो आणि मग म्हणजे त्याप्रमाणे तो फळ मिळवायचा प्रयत्न करतो. कारण ती आपल्याला दिलेली अधिकची बुद्धी असं आपण म्हणतो आणि त्यामुळे आपण नियोजन करू शकतो. आता आपण गेल्या वेळेचा जो पहिला कागद घेतला होता तो घेऊया. तो अशासाठी की ही जी पंचभूतात्मक आपली जी पृथ्वी आहे किंवा संपूर्ण विश्व आहे तर त्याचे महत्वाचे घटक अग्नी, पृथ्वी, वायू, जल असे आहेत. आणि या 4 भूतांमध्ये सर्वात वेगवान कोण तर वायू. तो श्वास आणि काळ रूपाने शरीर चालवतो आणि वाऱ्याला जेव्हा वेग मिळतो तो अग्नीमुळे. आणि मग अग्नीमुळे म्हणजे तो चपळ होतो. अग्नीमुळे वारा पुढे जातो किंवा त्याला गती मिळते. तर या अग्नितत्वाच्या मेष, सिंह आणि धनु या 3 राशी, मेष, सिंह आणि धनु या अग्नितत्वाच्या 3 राशी आहेत. आणि म्हणून त्या म्हणजे अग्निराशी असल्यामुळे त्या चपळ आहेत. पृथ्वी ही जड असते त्या मनाने. तर पृथ्वी तत्वाच्या राशी आहे वृषभ, कन्या आणि मकर म्हणजे 2, 6 आणि 10. तर या ज्या 3 राशी आहेत त्या पृथ्वी तत्वाच्या राशी गणल्या जातात. हे तुम्हाला सवडीनी पाठ होईलच. आणि या वैज्ञानिक निकषांवरून किंवा नियमांवरून वेग म्हणजे हे कसं काढलं गेलं तर निरीक्षण केले, प्रयोग केले, त्याची उपपत्ती लावली आणि त्याच्यानुसार त्याचा कार्यकारण भाव हा तो विज्ञानाने सिद्ध केला. बरोबर आहे. तर अग्नी, पृथ्वी, वायू हे सगळं आता पृथ्वी तत्वापर्यंत आलं. पुढे आहे वायू तत्व. वायू तत्वामध्ये 3, 6 आणि 10 या 3 राशी येतात. म्हणजे मिथुन म्हणजे 3,
7 तूळ आणि 11 कुंभ, 3, 7, 11 या वायू तत्वाच्या राशी आहेत आणि पुढची 4, 8, 12 म्हणजे कर्क, वृश्चिक, मीन या जलतत्वाच्या राशी आहेत. आता आपण जे मगाशी म्हटलं की आपल्याला व्यक्तीचा स्वभाव वर्णन कसं काय करता येतं, तर तत्वानुसार त्या त्या राशींचे ते गुण आहेत ते प्रगट होतात आणि त्या राशीच्या व्यक्तींमध्ये ते गुण प्रभावीपणे दिसतात. म्हणून आपण सांगू शकतो की हा अग्नितत्वाची व्यक्ती आहे म्हणजे हा असाच वागणार. म्हणजे कसा, जर आता आपण हे जे बघतोय की अग्नितत्वाचे गुण काय आहेत, तर कोणतीही गोष्ट अग्नी आपल्याला दिसतो त्यामुळे कोणतीही गोष्ट दाखवणे अग्नीचा गुण आहे, रूप गुण. मग त्याचा जो ओजस्वीपणा आहे तो दिसतो, निरीक्षण आहे ते दिसतं, आक्रमण करण्याची प्रवृत्ती ती जाणवते, धारदार वृत्ती असते, स्वच्छ करण्याचा गुण असतो. कारण आपण सगळे धातू जेव्हा स्वच्छ केले जातात तेव्हा ते अग्नीमध्ये तापवतात, त्याच्यामुळे ते स्वच्छ होतात. तर त्यांचा तो एक गुण. पण इथे अग्नितत्वामुळे त्या व्यक्तींमध्ये येणारा कठोरपणा किंवा ईर्ष्या, मत्सर दुसऱ्यांच्या प्रती, हे गुणधर्म पण म्हणजे हे गुण आणि अवगुण दोन्ही प्रत्येकामध्ये दिसणार आहेत कमी अधिक प्रमाणात. त्याचा जसा राशीचा इम्पॅक्ट त्या व्यक्तीवरती असेल त्यानुसार आपल्याला गुण आणि अवगुण प्रकट होताना दिसतात. आता एखादा अपघात झाला किंवा एखादी कुठलीही घटना रस्त्यावरती घडली की जवळजवळ 100-1 लोक ते बघे या नोंदीखाली येतात. पण तिथे जेव्हा एखादा अपघात होताना दिसतो आपल्याला, तर त्यावेळी ते सगळेच्या सगळे धावून जातात का त्याला मदत करायला? नाही जात. एखादाच माणूस जो निर्णयक्षम असेल त्याच्याकडे किंवा त्याला पटकन वाटलं की ह्याला संरक्षण देण्याची गरज आहे, तर तो व्यक्ती मागचा पुढचा विचार न करता धावत पुढे जाईल आणि त्याला जी अपघातजन्य व्यक्ती आहे त्याला मदत करेल. हे जे उत्स्फूर्तता असते ती अंगभूत गुणामुळे प्रकट होते. त्याच्यासाठी सांगावं लागत नाही, तू जा रे, तू जा. कोणी कोणाला पाठवत नाही. जो स्वतःहून उत्स्फूर्तपणे जातो कारण त्याचा तो अंगभूत गुण आहे म्हणून तो प्रकट होतो. असे प्रत्येक तत्वाचे गुण आहेत. जसं आपण अग्नीचे बघितले, आता पृथ्वीचे गुण बघू. पृथ्वीचा मुख्य गुण आहे गंधगुण. तो कसा काय, तर पाऊस पडल्यावरती आपल्याला सगळ्यात पहिला मातीचा वास येतो म्हणजे पृथ्वी आपला तो गुण प्रकट करते. तर पृथ्वीचे इतर गुण काय आहेत, तर एखादी गोष्ट टिकवून ठेवते. आपण धान्य किंवा इतर अनेक गोष्टी पुरून ठेवतो त्यामुळे ते टिकवली जाते. तो पृथ्वीचा गुण आहे. तर म्हणजे संग्रह करणे. आणि संग्रह नुसता संग्रह करते का, नाही, तर ती वाढवते पण. जेव्हा 100 दाणे टाकले जातात शेती करताना तेव्हा 1000 पटीने आपल्याला रिटर्न्स आपल्याला तेवढं शेतीतून उत्पन्न मिळतं. म्हणजे नुसता संग्रह करणं हा गुण नसून वाढवणं हा सुद्धा पृथ्वीचा गुण आहे. पण मग त्याच्यासाठी तिला पाण्याची गरज आहे. आता हा भाग पुढचा आहे, येईल असतो खाली. पण एकूणच सुबकपणा, नीटनेटकेपणा, रेखीवपणा, व्यवस्थितपणा, योग्य मांडणी हा पृथ्वी तत्वाचा गुण आहे. म्हणजे एखादा पृथ्वी तत्व व्यक्तीच्या घरी तुम्ही जाल, म्हणजेच कुठल्या समजा वृषभ व्यक्ती, कन्या व्यक्ती किंवा मकर व्यक्ती. मकर व्यक्ती थोडी वेगळी आहे, पण वृषभ आणि कन्येचे लोक साधारणपणे ह्याचा जो आखीव रेखीवपणा आहे तो आपल्याला घरात शिरल्या दिसतो. काहींच्या घरात शिरल्या आपल्याला काय दिसतं, ती नीटनेटकी सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवल्या. ती समजून जायचं इथे कोणीतरी एक तरी व्यक्ती वृषभ किंवा वृषभीची आहे किंवा कन्याची सेकंड. मकर व्यक्ती थोडी शनिप्रधान असल्यामुळे त्यांच्या घरात शिरल्यावरती इतस्ततः चौफेर वस्तू विखरलेला दिसते. जरी ती पृथ्वी तत्वाची आहे तरी सुद्धा त्यांच्यामध्ये चरत्व आहे. बरं, चर स्थिर द्विस्वभाव हे आणखीन एक वर्गीकरण आहे, येणारच आहोत तिथे आपण. पण आता सध्या आपण फक्त तत्वानुसार राशी कशा दिसतील किंवा कशा ओळखता येतील. आता मी जे वर्णन केलं त्यानुसार तुम्हाला डोळ्यासमोर आल्याच असतील व्यक्ती
की आपल्या घरातली ही व्यक्ती अशी वागते, ही व्यक्ती अशी वागते, यांचं घर असं नीटनेटकं असतं, यांचं घर असं विखुरलेलं असतं, कधी कुठली गोष्ट मिळेलच अशी गॅरंटी नाही. या उलट पृथ्वी तत्वाच्या राशी व्यक्तींना सगळ्या वस्तू सांभाळून नीटनेटक्या अरेंज करून ठेवायची आवड असते, उपजत आवड असते. काही जणांना म्हणजे आपण मुलांना ओरडताना सुद्धा आपण कशाला इकडे तिकडे फेकतोय, नीट जागेवर ठेव असं आपण अगदी सहज म्हणतो. पण ही नीट जागेवर ठेवायची सवय काही व्यक्तींना अंगभूत म्हणजे उपजत असते, त्यामुळे त्यांना विशेष सांगायची गरज पडत नाही. अगदी लहान मुलं सोडत नाही, पण एक साधारण आपलं आपलं करण्याची जेव्हा स्थितीमध्ये ती व्यक्ती येते किंवा ती मुलं येतात, तेव्हा त्यांना फार काही सांगावं लागत नाही. आपलं दप्तर भरणं, आणि किती लोकांना दप्तर भरलं तरी उद्याच्या दिवशी ती वस्तू बॅगेत मिळेल याची खात्रीच नसते, कारण तो अनियमितपणा हा जो असतो त्यांचा तो अंगभूत गुण आहे. त्याच्यासाठी त्यांना खूप काही दोष देता येतो असं नाही. अर्थात हे मी पण सगळं शिकल्यानंतर बोलू शकते किंवा तेवढ्या अधिकाराने. पण तेव्हा आपल्याला राग येतो की काय आहे ना, किती वेळा सांगितलं तरी समजतच नाही. पण कसं होतं की अंगभूत गुण जे असतात ते प्रगट होताना म्हणजे ते त्यांच्या गुणानुसारच वागणार ना. आणि म्हणूनच तर आपण त्या व्यक्तीविषयी तितकी माहिती खात्रीने देऊ शकतो की वायू तत्वाचे लोक आहेत. वायू म्हणजे वायू आपल्याला स्पर्शाने कळतो. एक मिनिट, याचे दुर्गुण राहिले पृथ्वी तत्वाचे. आता पृथ्वी तत्व हे जडपणा देणारं वगैरे असल्यामुळे किंवा कठीण असल्यामुळे आळस आणि उधळेपणा हे दुर्गुण किंवा हे गुण असले तरी वाईट असल्यामुळे त्याला दुर्गुण म्हणतो. म्हणजे आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो की हे चांगले गुण आहेत आणि हे वाईट गुण आहेत. तर पृथ्वी तत्व राशी व्यक्तींमध्ये बऱ्यापैकी आळस असतो आणि उधळेपणा हे दोन दुर्गुण त्यांच्यामध्ये प्रामुख्याने दिसतात. तर वायू तत्वाच्या राशी वायू कसा ओळखतो आपण? स्पर्श गुणाने, की आता वारा आला, थंड वारा आहे, उष्ण वारा आहे. तर वायूचा प्रमुख गुण आहे स्पर्श गुण. एका ठिकाणची वस्तू दुसरीकडे नेणं आणि विस्कळीत करणं. वारा जोरात आला तर काय करेल? सगळ्या इतर वस्तू विखरून टाकेल किंवा एकत्रित पण करेल. म्हणजे ते त्या वाऱ्याच्या दिशेवरती अवलंबून आहे. तो वारा गोलगोल गोलगोल फिरतोय का वारा इथंच स्वतः वाहतोय, त्यानुसार तो आपल्याला वस्तू एकत्र करणं किंवा विस्कळीत करणं. हे दोन्हीही गुण वायू तत्वामध्ये दिसतात. वहन करणं, वायूचा मुख्य गुण काय? वहन करणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू नेणं. आता याच्यामध्ये वियोग पण होतो आणि संयोग पण होतो. दोन्ही त्याच्या योगे होणाऱ्याच घटना आहेत, वायूमुळे होणाऱ्या. कारण गतिमानता हा त्याचा मुख्य आधार किंवा आचार आहे. आणि मानवी बाबतीत बोलायचं झालं तर 3, 7, 11 मिथुन, तूळ आणि कुंभ या सगळ्या मानव राशी आहेत. पुढे आपण ते वर्गीकरण पण वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. पण मी आता सांगते की मिथुन, तूळ आणि कुंभ या तीनही वायू राशी, या तीनही मानव राशी आहेत. आणि त्यामुळे यांच्याकडे बुद्धिमत्ता हा विशेष गुण असतो. आता तुम्ही आठवून बघा की आपल्या घरात मिथुनेचं कोण आहे, तुळेच्या व्यक्ती कोण आहेत आणि कुंभेच्या व्यक्ती कोण आहेत. अर्थात प्रत्येकाच्या गुणामध्ये फरक आहेच, पण तरी सुद्धा या तीनही मानव राशी असल्यामुळे या बुद्धिमान आहेत. शास्त्राची विशेष आवड असते किंवा जो एखादा विषय त्यांनी निवडला त्याच्यामध्ये अतिशय सखोल अभ्यास करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. ही विशेष करून या तीनही राशींपेक्षा मधल्या कुंभ राशीमध्ये प्रामुख्याने आढळते की त्याचा एकदम शेवटपर्यंत नीट आणि नेमकेपणाने तो अभ्यास करणं हे कुंभ राशीला जमतं. आणि त्याच्यामुळे जे थिसिस लिहिणं वगैरे हा जो भाग असतो तो या लोकांना 100% जमू शकतो किंवा जमतो. किंवा आपण असं उलटा भाग बघू की सगळ्या वायू राशी आहेत, सगळ्या हुशार राशी आहेत, पण मग PhD करणाऱ्या राशींमध्ये प्रामुख्याने पर्सेंट वाईज आपल्याला कुंभ राशी व्यक्ती अधिक दिसते. हा खूप पुढचा भाग झाला, फक्त एक विचाराची दिशा म्हणून मी तुमच्याशी आता शेअर करतो.
तर शास्त्राची आवड त्यांना असतेच आणि हे गुण त्यांना प्रकर्षाने आपल्याला दिसून येतात. मग यांच्यातले अवगुण कोणते किंवा दुर्गुण कोणते? तर अस्थिरता. हम्म. वायुतत्वाचे जसं हे गुण सांगितले तसं त्यांच्या अस्थिर गुण जर असतील तर ते त्यांना तुम्ही बघा, बसलेल्या स्थितीत सुद्धा कमीत कमी हात तरी हलवतील, पाय तरी हलवत बसतील. स्वस्थ वृषभ राशी सारखं शांत बसणं त्यांना जमणारच नाही. ते एका स्थितीत बसतात तर हे वायुतत्वाचे लोक हात हलवतील, पाय हलवतील, काहीतरी चलबिचल चालू असते. शांत किंवा स्थिरत्व काहीच आहे त्यांच्याकडे, म्हणून ते चंचल आहेत आणि अस्थिर आहेत. आता काही वेळा हा दुर्गुण ठरतो, म्हणजे काही कामासाठी जर काय म्हणायचं आपण, एक कॉन्सन्ट्रेशननी एखादी गोष्ट करायची असेल तर त्यांनाही 100% जमेल असं होत नाही बरेच वेळा. आता इतर अनेक घटक असतात त्याच्यावर परिणाम करणारे, त्यामुळे त्याचाही विचार करायला लागतो. पण तो एकत्रितपणे जेव्हा आपण पत्रिका सोडवू तसं. पण इथे फक्त आपण इंडिव्हिज्युअल एका तत्वाच्या गुणाविषयी बोलतोय, म्हणून आपण हे गुण आता अभ्यासलो. आता चौथं तत्व आहे जलतत्व. जलतत्व आहे कर्क, वृश्चिक आणि मीन. कर्क राशी 4 आकडा, वृश्चिक राशी 8 आकडा आणि मीन राशी 12वा आकडा. तर जलाचा गुण काय आहे? जल म्हणजे रस. रस काय करतो? तृप्ती देतो. आपण एक घोट पाणी जरी प्यायला तरी आपल्याला शांत वाटतं, तृप्ती येते. बरोबर. तृप्ती देणं हा जलाचा, संतोष देणं, तृप्ती देणं हा जलाचा गुण, विशेष गुण. एक जिन्सीपणा किंवा सामावून घेणं सगळ्यांना. पाणी वाहतं जेव्हा नदीचं, तेव्हा ते आपल्या बरोबर सगळ्या गोष्टी पुढे नेतात. मग ते बरं वाईट ह्या डिफरन्शिएट करण्याची तेव्हा ती वेळ असते, बुद्धी असते. हा प्रकार वेगळा. पाण्याला नाही, आता असं आपण धरून चालू, पण पाण्याबरोबर सगळं वाहत जातं पुढे, चांगलं वाईट सगळंच. म्हणून एकत्रितपणे सामावून घेणं हा पाण्याचा गुण झाला. मग जलतत्व राशी व्यक्ती ज्या आहेत, म्हणजे 4-8-12 वाल्या, त्यांचं काय होतं? सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं त्यांचा वृत्ती असते. ते एकटे कधीच कुठे जाणार नाही. किमान त्याला एखादी तरी सोबत व्यक्ती लागते. असा हा मी म्हटलं तसं अंगभूत गुण असतात. अग्नितत्व राशीवाला जाईल एकटं, जायची वेळ आली तर नक्की जाईल. पण जलतत्व राशी व्यक्ती कोणतरी बरोबर आला तर बरं होईल अशा पद्धतीने वाट बघतो आणि मग कोणाला तरी बोलवेल, त्याच्याकडे त्याला मस्का सुद्धा लावेल किंवा चल ना तुझं पण काम होईल, माझं पण काम होईल, अशा पद्धतीने गोड बोलून ते त्यांना बरोबर घेऊन जातात. आता पाण्यामुळे काय काय होतं? शालन करणं म्हणजे धुणं, स्वच्छ करणं हा गुण आहे त्याच्यामध्ये. तरलता, प्रवाहित्व, प्रेमळपणा, आर्जव, हे सगळे गुण पाण्यामध्ये आहे. कोमलता किंवा मगाशी म्हटलं तसं विशिष्ट कार्यासाठी प्रवृत्त करणं. संघाला जोडून ठेवणं. आता संघाला जोडणारे दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. इथे नेतृत्व गुण अग्नितत्वाकडे असल्यामुळे अग्नितत्व लोक पण नेतृत्व गुणामुळे लोकांना एकत्र करतील आणि घेऊन जातील, पण नेतृत्व मात्र ते स्वतः करणार. इथे या राशींमध्ये तसं नसतं. 4-8-12 मध्ये सगळ्यांना सामावून घ्यायचं, सगळ्यांना बरोबर. तू तुझं मत सांग, दुसऱ्याचा विचार करतील, त्यांचं मत विचारतील. म्हणजे थोडक्यात काय होतं की ज्या भांड्यात ठेवू त्याला तसा आकार प्राप्त होतो, बरोबर आहे, पाण्याला. त्याच्यामुळे असे तो एक गुण त्यांच्याकडे की आहे त्या परिस्थितीत ते लोक सहज जुळवून घेऊ शकतात. वेअरएज अग्नितत्वाचे लोक तसं करणार नाहीत, कारण त्यांना जुळवून घेता येत नाही, त्यांना नेतृत्व करता येत नाही. दे आर ॲम्बिशियस, महत्वाकांक्षी असतात. त्या महत्वाकांक्षेनी, ईर्षेनी ते पुढे जातात, स्वतःची प्रगती करून घेतात. हा दोघांमधला फरक आहे. म्हणजे ह्यांना पण एकत्रित लोक हवे, त्यांना पण एकत्रित लोक. आता हे सगळं 4 वेगवेगळी प्रमुख तत्व असतील तर आकाश तत्व हे प्रमुख तत्व आहे. त्याचा गुण आहे शब्दगुण. आणि
पण आकाश हे सर्वव्यापी असतं, नाही का? त्याचे असे तुकडे पाडता येत नाही. इथे आकाश ह्या राशीत वेगळं आहे, ह्या राशीत वेगळं आहे, असं नसतं. आकाश सर्वव्यापी असल्यामुळे त्या सगळ्याच्या सगळ्या तत्वांमध्ये आकाश तत्व सामावलेलंच असतं. हम्म. आता त्याचं प्रमाण काय आहे? तर जलतत्व म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये आपण असं म्हटलं की जलतत्व प्रमुख आहे, तर ते 50% असतं. आणि उरलेली चारही तत्व सुद्धा त्याच्या जोडीने असतात. म्हणजे त्याचं क्वांटिटेटिव्ह जर मेजरमेंट करायचं झालं तर उरलेली चार समान भाग केले तर 12.5% प्रत्येक तत्व जलतत्वामध्ये सुद्धा असतं. अच्छा. त्याचं प्रमाण देते मी तुम्हाला. ओके. की जलतत्वामध्ये पृथ्वी असते की नाही? हो, त्याला जडत्व आहे. पाणी जड आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये पृथ्वी पण आहे. त्याचा पुढचा भाग आहे अग्नितत्व असतं की नाही पाण्यामध्ये? तर हो, पाण्यामध्ये पाण्याला जी लकाकी येते, चकाकी दिसते, ती अग्नीमुळे दिसते. वायू, त्याच्यावर जे तरंग उठतात किंवा वायूमुळे त्याची जी हालचाल होते, त्याला जे गुडगुडे येतात, हे सगळी वायूमुळे होणारी हालचाल त्याची. हे म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला दिसत नाही, कारण आपण म्हणतो की हे पाणी आहे. पण त्या पाण्यामध्ये सुद्धा इतर 12.5% प्रत्येक तत्व त्याच्यामध्ये सामावलेलं असतं. फक्त 50% म्हणजे अधिकचा भाग असल्यामुळे आपण फक्त त्याची कॅटेगरी असं म्हणतो की जलतत्व, हे पृथ्वी तत्व आहे. आणखीन एक राहिलं आकाश तत्व. पाण्यातलं आकाश तत्व आपल्याला माहिती आहे का? नाही. पण जेव्हा आपण त्याच्यात साखर, मीठ जे काही पदार्थ, द्रव्य घालतो, तर ते त्याच्यामध्ये विरघळले जातात. म्हणजे ते त्याला सामावून घेतलं जातं. म्हणजे आपल्याला आकाश काय देतं? उपलब्धता देतं. आकाशात पक्षी विहार करतो. इतर आकाशात आपणही विमान घेऊन उड्डाण करतो. तिथे आपल्याला अवेलेबिलिटी, उपलब्धता हा आकाशाचा प्रमुख गुण आहे. मग इथे पाण्यात पण आहे तो. म्हणून तर आपण त्याच्यामध्ये मीठ विरघळलं जातं. तिथे आकाश आहे म्हणून ते विरघळतं. त्यामुळे मी म्हटलं जसं की जलतत्व हे प्रमुख 50% असलं तरी इतर चारही तत्व त्याच्यामध्ये सामावलेली असतात आणि त्यामुळे प्रत्येक तत्वाचा जेव्हा उल्लेख केला जातो तर तो 50% असतो आणि इतर उरलेली चार तत्व असतात ती त्याच्यामध्ये 12.5% असतात. इतकी असतातच. कारण एका कुठल्याही तत्वाने काम होत नाही. उदाहरणार्थ आपण असं बघू की आपल्याला वीट तयार करायची, तर ती विटेसाठी आपण माती घेतली. त्या माती एकत्र तर झाली पाहिजे, म्हणून आपण त्याच्यात पाणी घातलं. पाणी घालून तो गोळा केला. आता तो घट्ट करायचा असेल, त्याला आकार द्यायचा असेल, तर त्याला अग्नितत्व म्हणजे ते भाजणं गरजेचं आहे. ते भाजल्यामुळे ती पक्की होते. मग तिथे आपल्याला अग्नितत्व काम येतो. ती करावी लागते. मग त्याला योग्य तो आकार प्राप्त होतो. त्यामुळे कुठलेही एक तत्व काम करू शकत नाही. त्याला इतर तत्वांची जोड ही लागतेच कुठलंही कार्य करण्यासाठी. आणि मग ते एकमेकांशी म्हणजे आपल्याला अभ्यास असा करायचा आहे की कोणाचं कोणाशी पटेल, कोणाचं कोणाशी नाही पटणार. मग आपण हा अभ्यास का करायचा? तर आपल्याला आयुष्यात येणाऱ्या आपल्या समोरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं राशी कुठली आहे हे नीट ऐकू येत नाही का रे? ऋषिकेश कोणतरी सांगताय की नीट ऐकू येत नाही. त्यांच्याकडचा प्रॉब्लेम असेल. तुम्हाला पण येतोय का? मला तरी येतोय ऐकू. ऐकू येते ना? त्यांच्या घरी म्हणजे काही प्रॉब्लेम असू शकतो. क्लिअर आहे मॅम आवाज. हा, ठीक आहे. थँक्यू. तर असं नाहीये की एकटं पृथ्वी तत्व आहे म्हणजे एकटं 50% तो म्हणजे तो सगळा 100% पृथ्वी तत्वच आहे असं कधीच असत नाही. त्याच्या बरोबरीने इतर तत्व आवश्यकच असतात आणि ती आता ती किती प्रमाणात असली तर त्याचा उपयोग काय होतो किंवा दुरुपयोग किंवा आपल्याला त्याचा मुळे काही अडचणी येतात का, हा आपल्याला मुख्य अभ्यास करायचा आहे. बरं, आपल्याला अभ्यास तो का करायचा आहे? कारण म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे जे फळ मिळणार आहे शुभ किंवा अशुभ त्याचा अभ्यास आपण करू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का हे आपल्याला कळेल.
आणि म्हणून आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. हम्म. आणि जसं जसं आपण तत्वानुसार अधिक अभ्यास करू तर आपल्याला ते सोपं जातं. सुरुवातीला तुम्हाला मला असं वाटतं की कठीण वाटू शकेल, पण तसं नाही. जेवढा जेवढा आपण पुढे जाऊ, प्रत्येक गोष्टीचा विचार करू, प्रत्येक राशीचा विचार करू, त्यांचे गुणधर्माचा विचार करू, तर त्यावेळी आपल्याला ते समजायला सोपं जाईल जास्ती पद्धतीने. अं, मगाच आणखीन एक उदाहरण, म्हणजे मी विटेचं उदाहरण घेतलं व्यवहारातलं. गेल्या वेळेस मी पोळीबद्दल पण बोलले होते. पुन्हा ते उदाहरण सांगते की कणिक पीठ घेतो आपण, त्याच्यात पाणी घातल्याशिवाय ते एकत्र होत नाही, बरोबर. हम्म. मग त्याची कणिक भिजवली जाते, मग पुन्हा त्याचं लाटणं ही जी क्रिया आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे ते पसरवतो, वायू तत्वाचा उपयोग करतो, हम्म. पसरतो. मग ती आपण तव्यावरती, तापलेल्या तव्यावरती जेव्हा घालतो अग्नितत्व. तेव्हा ती शिजते. म्हणजे त्याला ती परिपक्व होते. ती होण्यासाठी आपल्याला अग्नीची गरज आहे, बरोबर. हम्म. मग बरं, आता हा बरोबर. अग्नी जर जास्ती झाला तर पोळी करपून जाते, कमी झाला तर ती पोळी भाजली जात नाही. इथे आपल्याला ते तत्व कमी आहे का अधिक आहे, मग आपण त्याप्रमाणे गॅसची फ्लेम मोठी करतो किंवा कमी करतो. हा अतिशय छोटे छोटे मुद्दे आहेत हे, रोजच्या उपयोगात येणारे किंवा रोज आपण त्याचा सहजपणे वापर करतो. पण आपल्याला इथे आता व्यक्तीचा अभ्यास जेव्हा आपण करू तो आपल्याला त्याचा विचार डोक्यात ठेवून करायचा की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा डे टू डे लाईफ मध्ये आपण त्या रोजच्या वापरण्यात येणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपल्याला त्याचं कधी कधी महत्व जाणवत नाही, पण त्याच्याशिवाय आपल्याला ते कळेल कसं ना की गॅस मोठा करायचा का छोटा करायचा, हे जसं आपल्याला कळतं तसंच अग्नितत्वाच्या राशी व्यक्तींची आपण जुळवून घेताना किती अंतर ठेवायचं, आपलं जुळेल का नाही जुळेल. म्हणजे आपल्याला समोर एखादी व्यक्ती आली की एक 5-7 मिनिटं गप्पा मारल्यावरती लक्षात येतं की या व्यक्तीचे विचार काय आहेत. मग आपण त्याच्याशी किती अंतर ठेवायचं का किती जवळीक साधायची, हे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे. आणि त्याच्या योगे करून आपल्याला त्यांना दोष नाही द्यायचा आहे, कारण हे मगाशी मी म्हटलं तसं अंगभूत गुण आहेत ना प्रत्येक व्यक्तीचं. मग तुमच्याकडे पण म्हणजे बोट दाखवलं जाईल की तुम्ही असे आहात, तुम्ही आळशी आहात, तुम्ही चंचल आहात. तर तसं नाही, प्रत्येकाकडे कुठलीही व्यक्ती, सगळ्यात पहिला मुद्दा असा की कुठलीही व्यक्ती 100% चांगली किंवा 100% वाईट असूच शकत नाही. प्रत्येकामध्ये जसे गुण आहेत तसे अवगुण पण असणारच आहेत, कारण तो नियम आहे. आणि ह्या नियमानुसार आपण अभ्यास करतो, म्हणून तर आपण त्यांचं वर्णन करू शकतो, बरोबर आहे ना. म्हणजे हे वर्णन आपल्याला, हे कसं कळलं आपल्याला की ही राशी अशीच वागणार, ही राशी अशीच वागणार, हे कसं कळलं, कारण त्या तत्वाच्या मुळे त्यांच्यामध्ये प्रकट होणारे गुण हे आपल्याला माहिती आहे, त्यानुसारच आपण वर्णन करतो, बरोबर की नाही. त्यामुळे हा अभ्यास आपल्याला पुढे जाऊन माणसांशी कसं वागायचं बरोबर. त्याचा आपल्याला जास्तीत जास्त अनुभव देता येईल किंवा घेता येईल. मग आपण ठरवायचं की त्याला त्याच्याशी आपण जवळीक साधायची की नाही, त्याच्याशी व्यवहार करायचा का नाही, किंवा ह्याच्यामुळे आपल्याला फायदा होणार असेल तर आपल्याला काय मोड कुठल्या प्रकारे व्हावं लागेल हे आपल्याला मार्गदर्शन मिळेल, बरोबर आहे की नाही. कारण सगळेजण चांगले आणि सगळेजण वाईट आहेत. मग प्रत्येकाला नावं ठेवत बसण्यापेक्षा आपण असं करू शकतो की सर्वांच्या त्यातले गुण आणि अवगुण ओळखायचे आणि त्यानुसार आपण ठरवायचं की आपण या व्यक्तीशी कसं वागायचं. हा मुख्य आपल्यासाठी व्यवहारासाठी असलेला फायदा. आपण आता राशींना सुरुवात करायची. आज एखादी रास होऊन जाईल, म्हणजे 1-2 मिनिटात मी प्रश्न असा विचारते की सगळ्यांना आतापर्यंत बोललेलं विश्लेषण कळलंय? ओके, एक दोघांनी उत्तर दिलं तरी चालेल, की मी पुढे जाऊ. चालेल, तर मग आपण असं करू की आपण पहिली राशी घेऊया. असंही आपल्याला राशी
शिकायचंच आहे. हा, तर आतापर्यंत जे काय वर्णन केलं मी, विभागणी जी वर्णन केली त्यानुसार धर्म, अजून एक प्रकारची विभागणी आहे, एका मिनिटात सांगते. कालपुरुषाची कुंडली असते जी, कालपुरुषाची कुंडली ह्याचा अर्थ मेष रास लग्नी मांडून येणारी कुंडली. तर त्याची एक विभागणी अशी आहे की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा प्रकारे सुद्धा राशींची विभागणी केली जाते. तर क्षत्रियाचं मगाशी मी वर्णन केलं बोलता बोलता, ते असं होतं ना की तो पुढे येऊन त्याला संरक्षण देईल. किंवा एक आणखीन एक छोटा मुद्दा सांगते आणि मग आपण नेमक्या मेष राशीकडे जाऊ. आता असं आहे का की एखाद्या राशीचा ठेका आहे का की तो हीच व्यक्ती फक्त डॉक्टर होऊ शकते? असं काही कुठल्या राशीला म्हणजे आपण जसं म्हणू त्यांचा मक्ता नाही येतो किंवा त्यांना ठेका नाही दिलाय की त्यांनीच फक्त डॉक्टर व्हायचं, बाकीच्यांनी नाही व्हायचं. तर आता इथे मगाशी आपण जे वर्णन केलं त्यानुसार कसे डॉक्टर होऊ शकतात ते बघा, म्हणजे ते तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने कळेल असं मला वाटतं. तर सर्वांचं रक्षण करणं हे क्षत्रियाचं काम आहे, ती त्यांची वृत्ती आहे. म्हणून 1-5-9 ह्या व्यक्तीच्या डॉक्टर होतात. त्या क्षत्रिय वृत्तीमुळे रोगापासून रोग्याचं संरक्षण करण्यासाठी त्या व्यक्ती डॉक्टरी हा व्यवसाय निवडतात. त्या 1-5-9 या मेष, सिंह आणि धनु राशीचे लोक. 2-6-10 या पृथ्वी तत्वाच्या राशी जेव्हा डॉक्टर होतात त्यांच्या डोक्यात वैश्य वृत्ती अर्थतत्वाच्या या राशी आहेत. तर त्यांना असं होतं की आतापर्यंत आपण दर वर्षाला काय जे 2-5 लाख रुपये खर्च केले, या 6 वर्षामध्ये एवढे खर्च झाले, तर झटपट पैसे कसे आपले वसूल करायचे, साधारणपणे हा मुद्दा डोक्यात असतो. आणि झटपट श्रीमंत होणाऱ्या व्यक्ती डॉक्टर होताना दिसतात, त्याच्यामध्ये 2-6-10 या व्यक्ती अधिक प्रमाणात दिसतील. समाजाची सेवा करायची. इथे काय होतं, कधी कधी घरी एखादा अनुभव आलेला असतो की माझ्या आजीला किंवा माझ्या शेजारच्याला, कुठल्याही नातेवाईकाला, एखाद्या व्यक्तीला मेडिकल ट्रीटमेंट किंवा मेडिकल एड न मिळाल्यामुळे, वेळेवर न मिळाल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मग ती घटना लहान मुलांच्या अतिशय कोणाच्याही, म्हणजे लहान मुलांच्या म्हणण्यापेक्षा कोणालाही ती लागेल अशी घटना असते. आणि त्यामुळे ते सेवा या दृष्टीने जे मेडिकल शिकतील किंवा वैद्यकीय शिक्षण घेतील त्याच्यामध्ये 3-7-11 सेवा वृत्तीचे लोक, मग अशी मी म्हटलं जसं मानवी सर्व राशी ज्या आहेत, मिथुन, तुळ आणि कुंभ या वायू तत्वाच्या राशी, त्या उद्देशाने वैद्यकीय शिक्षण घेतील. आणि आरोग्यासंबंधित ज्ञान करून देणं किंवा ज्ञान स्वतः करून घेणं आणि दुसऱ्याला देणं, या विप्रवर्णाच्या राशी 4-8-12 या राशी वैद्यकीय शिक्षण घेतील. पण मग ते ज्ञान देणं आणि घेणं ही त्यांची प्रथम प्रायोरिटी बेस असल्यामुळे ते लोक प्रोफेसर होते. म्हणजे वैद्यक क्षेत्रातच जे लेक्चरर किंवा प्रोफेसर्स होतील ते विशेष करून कर्क, वृश्चिक, मीन या राशींचे असतील. कारण ते विप्रवर्णाच्या राशींना ज्ञान देणं आणि ज्ञान घेणं हा आवडीचा किंवा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे मग अशी म्हटलं तसं की कुठल्याही एकच रास हे वैद्यक शिक्षण घेण्यासाठी योग्य असते का, तर नाही. कुठल्याही राशीचे व्यक्ती वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतात किंवा इतर स्वतःची जी कामं करतात, कर्म निवडतात, ते या पद्धतीमध्ये बसतं म्हणून निवडतात. आणि त्याचा आणखीन एक पुढे जाऊन भाग असा आहे की दशमस्थानी, कर्मस्थानी जी रास येते त्यानुसार ते आपलं कर्म निवडतात. तो ओघाने येणारा पुढे विषय आहेच, त्याचा आपण हे करणारच आहोत. आता आपण मेष राशीला सुरुवात करूया. दमलात, कंटाळलात, तसं काय असेल तर तसं काही सांगा. मेष ही राशी चक्रातील पहिली रास.
तिची व्याप्ती आता 360 भागिले 12 म्हणून 30 अंश ही प्रत्येक राशीची व्याप्ती झाली. प्रत्येक राशीची व्याप्ती 30 अंश असल्यामुळे 0 अंशापासून जर आपण मेष रास धरली तर 0 ते 30 ही मेष राशीची व्याप्ती झाली. आता हे राशी बनतात कशा, तर एकूण 9 नक्षत्राचे चरण मिळून एक रास बनतो. हा गणिती भाग जो आहे तो पुढे प्रत्येकाच्या विवेचनातून येतच राहील, पण अदरवाईज आपण शिकवायला जोपर्यंत सुरुवात करत नाही किंवा एखादी बेस घेत नाही तोपर्यंत ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला 100% आत्ताच्या आत्ता कळेल असं नाही, पण हे खूप वेळा रिव्हिजन होणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे एवढं लक्षात घ्या की 27 नक्षत्र आहेत आपल्याकडे, तर प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण किंवा 4 भाग असतात. तर अश्विनी नक्षत्राचे 4 चरण, पुढे येणाऱ्या भरणी नक्षत्राचे 4 चरण म्हणजे 8 झाले, आणि मग कृत्तिका त्याच्या पुढे तिसरं येणारं हे नक्षत्र आहे त्यातला पहिला चरण म्हणजे अश्विनीचे 4, भरणीचे 4 आणि तिसऱ्या नक्षत्रातला पहिला चरण कृत्तिकेतला 1, असे 9 चरण मिळून मेष रास बनतो. मेषेचा स्वामी मंगळ आहे आणि त्याचे प्रतीक, त्याचं जे सिंबल आहे ते मेंढा. तर आता हे गुण त्याच्यामध्ये दिसतील आपल्याला. मेंढ्यामध्ये जे जर सिंबल आपण त्याला मानलंय तर त्या मेंढ्याचे गुण आपल्याला दिसतील त्या मेष व्यक्तीमध्ये. कसे दिसतील, तर मेंढ्याप्रमाणे एक मेंढा जसा उडी मारतो की त्याच्या पाठोपाठ सगळे जण जातात, म्हणजे जेव्हा आपण मेंढ्यांचा फरक बघतो तेव्हा, तर त्याप्रमाणे हे लोक थोड्या प्रमाणात अविचारी म्हणजे विचार न करता, मागचा पुढचा विचार न करता त्याच्या पाठी जाणं हा अविचारीपणा या मेष राशी व्यक्तींमध्ये दिसून येतो. पण लढत देण्याची वृत्ती सुद्धा असते, कारण ती अग्नितत्वाची असते. हे नैसर्गिक गुण या राशीमध्ये दिसतात. ही सर्व विषम राशी या पुरुष राशी आहेत आणि त्यानुसार पहिली मेष रास 1 नंबर म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11 या सर्व विषम राशी या पुरुष राशी आहेत आणि 2, 4, 6, 10, 8 आणि 10 या समराशी या स्त्री राशी आहेत. त्यानुसार ही विषम रास म्हणजे पुरुष रास आहे. पुरुष राशीमध्ये काय म्हणजे जे नॉर्मल स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये जे गुण दिसतात ते त्यानुसार धाडस, साहस, अहंकार, शौर्य, धैर्य, कर्तृत्व, स्वातंत्र्यप्रियता, काटकपणा किंवा अधिकार लागत म्हणजे ॲम्बिशन, स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जाणं, हे सगळे गुण या राशीमध्ये आढळतात. आणखीन एक मगाशी म्हटलं तसं चर, स्थिर आणि हे याचं वर्गीकरण मी येईनच पुढे, म्हणजे सगळेच जण घेतील. तर त्याच्यानुसार ही पहिली रास ही चर रास आहे आणि त्यानुसार प्रवास करणं त्यांना आवडतं, कारण एका जागी स्थिर बसत नाहीत, चंचल असतात, अस्थिर असतात. त्यामुळे त्यांना सतत प्रवास करणं आणि कुठल्याही कार्यामध्ये, मग ते नोकरीत असू दे, घरात असू दे, सतत बदल करणं हा त्यांच्यातला एक गुण होऊन जातो. म्हणजे हा कधी कधी तो चांगला ठरतो, कधी कधी तो त्रासदायक, तापदायक ठरू शकतो. पण काय करणार, असं आपण एक म्हणू शकतो. त्याच्यासाठी त्यांनी श्रेष्ठ किंवा ज्येष्ठ व्यक्तींचा विचार घेणं आवश्यक असतं की त्यावेळी मी हे करू का, असा सल्ला घ्यावा. तर त्याच्यापासून ते म्हणजे आता मी समजा नोकरीत बदल करणार आहे, ते योग्य आहे का, करू का नाही, यावेळी मात्र योग्य व्यक्तीचा सल्ला घेणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्यांना त्याचा त्रास नाही. पण त्यांच्या म्हणजे त्यांना उर्मी येते, नको आता खूप दिवस झाले ही नोकरी केली, आता बदलूया, खूप दिवस झाले, आता या घराचा कंटाळा आला, आता आपण दुसरं घर घेऊया. हे असे छोटे छोटे विचार जे असतात ते त्यांच्या चरत्व या गुणामुळे त्यांच्यामध्ये असतात. मग त्यांना साथ देणं किंवा अपोज करणं, विरोध करणं किंवा त्यांना त्या पद्धतीने समजावून सांगणं की त्यातले प्लस मायनस पॉइंट्स काय आहेत, त्यानुसार त्यांनी सल्ला घेणं आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे. ही तमोगुणी राशी आहे. मेंढा हे
सिंबल असल्यामुळे चतुष्पाद राशी आहे. प्रसवतेमध्ये ही अल्पप्रसव राशी आहे आणि रात्री बली राशी असं त्याचं वर्णन केलं जातं. आता या काही गुणांचा ऊहापोह आपलं त्याचं विश्लेषण हे आपण त्यावेळी करू जेव्हा पुढे ते गुण येतील त्यानुसार. आता याची शारीरिक ठेवण कशी असते की मेष राशी व्यक्ती कशी दिसेल कशी ओळखायची, तर याचं बांधा किंवा उंची ही मध्यम असते, कपाळ मोठं असतं, स्नायू बळकट असतात, केस कमी आणि मान साधारणपणे लांब असते. स्वभाव कसा असतो तर क्षत्रिय वर्णाची असल्यामुळे आणि अग्नितत्वाची रास असल्यामुळे या राशीत धमक असते, माणेदारपणा असतो, दिलदार वृत्तीच्या असतात आणि त्यामुळे जे आव्हान आहे ते स्वीकारण्याची तयारी असते. जे असे घाबरून मागे पळणाऱ्यातली ही रास नाही, ते काय असेल ते बघू आपण, जे होईल ते होईल बघू. तर ते जे आव्हान असतं ते स्वीकारण्याची त्यांना आवडही असते आणि ते बऱ्यापैकी पेलू शकतात हे आव्हान. आणि कारण त्यांच्यात नेतृत्व गुण आहे. आता यांना होणारे रोग किंवा आजार काय असतील तर उष्णतेचे विकार या लोकांना अधिक होतात, कारण ही उष्ण म्हणजे अग्नितत्वाचे रास असल्यामुळे अग्नितत्वाचे रोग किंवा अग्निप्रधान जे रोग आहेत ते जे की पित्त, ताप, डोकेदुखी अशा प्रकारचे आजार या व्यक्तीला वरचेवर होतात किंवा होणाऱ्या आजारांमध्ये याचं प्रमाण अधिक दिसतं असं आपण म्हणतो. कापणे, भाजणे यामुळे जखम होणं, इजा होणं या प्रकारचे आजार या व्यक्तींना होऊ शकतात. व्यवसाय ह्या राशी व्यक्ती कुठले व्यवसाय अधिक चांगल्या प्रमाणात करू शकतात तर ते पोलीस, लष्कर खातं, यंत्रज्ञ म्हणजे कुठल्याही प्रकारची यंत्र चालवणं, शल्य विषय म्हणजे सर्जन. अर्थातच यासाठी लागणारं जे धैर्य ते अग्निप्रधान व्यक्तीकडे असणार आहे. त्यामुळे सर्जन होण्यासाठी या व्यक्ती 1-9 या व्यक्ती अधिक कॅपेबल असतात. फिरते विक्रेते, कारण यांना चरत्वाची आवड आहे, म्हणजे ही रास चरत्वाची असल्यामुळे ती वेगवेगळ्या ठिकाणी फिरून जे उद्योग केले जातात त्या प्रकारचे व्यवसाय यांना चांगले जमतात. इथे अग्नितत्व असल्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांच्या शिक्षणानुसार शेवटी व्यवसाय येतो. तर हे लोक आचारी होऊ शकतात, कारण पुन्हा इथे अग्नीशी संबंध येतो. मगाशी म्हटलं तसं छोट्या छोट्या शस्त्रांशी संबंध येत असेल तर तिथे लोहार किंवा फॅक्टरीतील इतर कामगार जे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची यंत्र वापरतात किंवा त्यावरती जे काम करतात अशा प्रकारचे व्यवसाय मेष राशी व्यक्तीकडनं केले जातात किंवा होऊ शकतात. आणखीन एक त्यांच्याकडे गुण आहे की ते व्यक्ती उत्तम खेळाडू असतात. मैदानाशी पण त्यांचा म्हणजे हे चरत्व असल्यामुळे येणारे गुण आहेत. बरं, ही रास दूषित झाली. आता तुम्ही म्हणाल की रास दूषित होते म्हणजे नेमकं काय होतं, तो मुद्दा प्रत्येक वेळी पुढे पुढे येत राहील. म्हणजे फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की ती रास जर दूषित झाली तर ही व्यक्ती कशी वागेल. तर भांडखोर असते, वडाईखोर असते, एकट असते म्हणजे आपलाच मुद्दा पुढे धरून चालणार, हट्टी असते, गर्विष्ठ असते, शीघ्र कोकणी म्हणजे एका सेकंदात कोण काय बोलायच्या आत येणार आवेत, उतावळेपणा, दुसऱ्यांना कमी लेखण्याची वृत्ती ही यांच्यामध्ये आढळते आणि बऱ्यापैकी मत्सरी आणि घमेंडी किंवा गर्विष्ठ असतात. हे झाले दुर्गुण. पण मी मगाशी म्हटलं तसं की प्रत्येक व्यक्तीमध्ये 100% गुण असणार नाहीत, तसे म्हणजे दुर्गुणही असणार आहेत. मग आता कुठली बाजू अधिक आहे आणि कुठली बाजू कमी आहे त्यानुसार त्या व्यक्तीला आपण व्यक्ती चांगली आहे, सज्जन आहे किंवा रागीट आहे, भांडखोर आहे असं जे आपण वेगळेपणा दर्शवतो तो त्यांच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टींमुळे दिसून येतो. ग्रहांच्या बाबतीत बोलायचं झालं म्हणजे यांचे मुख्य मुद्दे काय आहेत तर धडाडी आणि धडपडी वृत्ती आणि काळजी घेण्याचं कारण म्हणजे यांच्यामध्ये तर काळजी कशासाठी घ्यायची तर उतावळेपणा आणि अविचारीपणा जो असतो
त्याच्यावर त्यांनी मात करायला हवी किंवा त्याच्यासाठी त्यांनी आपल्या ज्येष्ठांचा सल्ला मानायला हवा. ही रवी ग्रहासाठी म्हणजे रवी ग्रह मेष राशीत उच्चीचा होतो आणि शनी ग्रह मेष राशीत नीचीचा होतो. आता ह्याचा एका वाक्यात अर्थ असा आहे की राशी अग्नितत्वाची आहे, रवी अग्नितत्वाचा ग्रह आहे, मग अग्नितत्वाचा ग्रह अग्नितत्वाच्या राशीत उच्च होतो, म्हणजेच तो आपल्या सर्व गुण संपन्न किंवा सर्व गुण प्रगट करण्याची शक्ती त्याच्यामध्ये येते. म्हणून इथे रवी उच्चीचा होतो असं आपण म्हणतो. आता पुढे आपण सगळ्या वेगवेगळ्या राशी बघू, वेगवेगळ्या तत्व तिथे अभ्यासाला येणारच आहे. तर त्यावेळी कुठला ग्रह कुठल्या राशीत उच्चीचा होतो, मग तिथे तो निश्चितपणे चांगली फळं देईल, नाही का? पण शनी हा थंड प्रवृत्तीचा ग्रह आहे असं आपण जेव्हा म्हणू, तर तिथे त्याला मात्र ही अग्नितत्वाच्या राशीमध्ये तो तितक्या प्रकर्षाने किंवा तितक्या प्रगतपणे फळ देण्याला तो कॅपेबल नसतो. म्हणून शनी हा ग्रह मेष राशीत नीचीचा होतो. त्याची इतरही अनेक कारण आपण पुढे शिकणार आहोत, जसा विषय त्यानुसार आपण तसं घेऊ. आता याचे अजून काही गुण आपण असं मेषेच काय काय करतात हे लोक, तर पुढची बाणा यांच्या रोमात असल्यामुळे शौर्य धडाडी हे अतिशय, आणि त्याच्यामध्ये काय होतं, साहसाने एखाद्या विरुद्ध आवाज उठवायची जेव्हा वेळ येते तेव्हा हे लोक अतिशय, आणि हे काम त्यांचं आवडीचं होतं कारण तो अंगभूत गुण आहे ना मगाशी म्हटलं तसं, त्यामुळे हे काम त्यांना सहज जमतं किंवा ते उत्स्फूर्तपणे येतं, म्हणजे ते सहजपणे ते करू शकतात. कधी 2 हात करायची वेळ येते तेव्हा पण हे लोक पुढे असतात. घरात, ऑफिसमध्ये, सभेमध्ये, दुकानामध्ये, अगदी रस्त्यावर सुद्धा पोट तिडकीने भांडताना किंवा हिरिरीने त्याच्यात भाग घेऊन आपली बाजू मांडताना हे दिसतात लोक आपल्याला. ठेवण आपण मगाशी बघितली की कपाळ मोठं, डोळे मोठे, खांदे रुंद असतात, जाड आणि कपाळावर चुरलेल्या भुवया या राठ असतात. म्हणजे आता पार्लरमध्ये जाऊन जो शेप केला जातो तो सोडून द्या, पण बेसिकली त्यांचं दिसणं किंवा त्यांचं असणं हे आपल्याला त्यांची राशी ओळखण्याला मदत करते. केस कमी असतात, त्याचं कारण आपण आता समजू शकतो की तत्वानुसार अग्नी जास्ती आहे, अग्नी प्रबळ आहे, आणि एखादी वाढ व्हायची असेल तर आपल्याला पाण्याची गरज असते. इथे पाणी कमी पडतं, अग्नी जास्ती असेल तर त्यांचे केस कमी असतात. मॅडम एक प्रश्न आलाय, चतुष्पाद म्हणजे काय? हा, मगाशी सांगणार होते, हरकत नाही. मेंढा, आपण त्याचं जे सिम्बॉल म्हटलंय ते मेंढा हा प्राणी आहे आणि तो 4 पायांचा आहे म्हणून ते चतुष्पाद. असं प्रत्येक सिम्बॉलानुसार ते येणार आहे पुढे पुढे, म्हणून मी म्हटलं की काही चतुष्पाद आहे, काही कीटक वर्ग आहे, जसं वृश्चिक राशी आहे तिथे विंचू हा प्राणी दाखवतो, मग तिथे आपण त्याला कीटक वर्गामध्ये हे करतो, वर्गीकरण करतो त्याचं. तर मेंढा चतुष्पाद म्हणजे 4 पायाचा प्राणी म्हणून चतुष्पाद. तसा सिंह पण सिंहाचं वर्णन चतुष्पाद येतोच, त्याच्या बाहेर पुन्हा येतं की ते वनचर आहे कारण तो वनात राहणार नाही. तर अशा प्रकारे त्यांच्या गुणानुसार जे वर्गीकरण केलं जातं. अर्थात एक गोष्ट महत्वाची सांगायची राहिली म्हणजे पंचांग पान नंबर 8 आणि 9 या पानांवरती आपण हे जे रोजच्या रोज घेणारा अभ्यास आहे त्याचं प्रमुख वर्गीकरण त्या पानांवरती केलेलं आहे. तेव्हा आज आता आपला अभ्यास आला की 8 नंबर पानावर मेष राशीमध्ये जे जे काही वर्णन आहे ते वाचून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी जे सांगितलं ते तिथे टू द पॉइंट वाईज लिहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे जर अभ्यास वेळच्या वेळी करत गेलात तर ते तुमच्या लक्षात राहायला खूप सोपं जाईल की आपण आत्ताच ऐकलंय तर आपण आत्ताच वाचलं त्याच कन्सेप्टनी, तर ते लक्षात राहणं. वर्ग हे क्लासचा प्रचंड आत्मविश्वासाने प्रवास होतो किंवा ते करतात
आणि वागण्या बोलण्यात नाजूकपणा हा भाग दिसतच नाही किंवा कमी दिसतो, कमी आढळतो. समोरचा कोणीही असो, डोळ्याला डोळा भिडवून, म्हणजे आपण म्हणतो ना, माझ्या समोर बघून बोल, तुझ्याकडे हिंमत आहे का? हा तर ह्यांच्याकडे हिंमत आधीच असते, म्हणजे समोर बघूनच बोलणार. डोळे खाली बिली तसलं काही प्रकार नाही, मान खाली अजिबात नाही. अशा छोट्या छोट्या बारकाव्यांनी आपण त्या व्यक्तींना ओळखायला शिकतो आणि गाढ विश्वास दाखवतात की नाही, होऊनच दाखवेल, मी करूनच दाखवेल, कारण ती कर्तबगारी त्यांच्यामध्ये असते. आणि साहसी काम करणं हे तर त्यांचं आवडतं काम असतात, ते अग्रेसर असतात त्याच्यामध्ये. भावनांचं खोटं प्रदर्शन करणं या व्यक्तींना जमत नाही. अर्थात हे मी मेष राशीबद्दल बोलत असले तरी सर्वसाधारणपणे हे गुण आणि अवगुण अर्थातच तिन्ही अग्नी राशीमध्ये कमी अधिक प्रमाणात आपल्याला दिसणार आहे. स्पष्ट बोलणं, बोला हो किंवा नाही तर नाही म्हणते, असं गुळमुळीत उत्तर देणं हे यांना जमत नाही. किंवा भावनांचा अतिरेक, हो म्हणजे उगीच त्याला नक्राश्रू म्हणतो आपण, खोटे असते, उगीच दिखावा करणं, हे सगळं ह्यांच्यामध्ये बसत नाही, म्हणजे ह्यांच्याकडे जमतच नाही. संरक्षण दलाचे निर्देशक असलेले हे लोक उदारता, सहृदयता हा भाग पण ह्यांच्याकडे बऱ्यापैकी असतो आणि ते सांभाळतात. कोणाही मित्रावरती कसलीही वेळ आली तर मदतीला धावणारे पहिले हेच लोक असतात आणि यांचा या कर्तृत्वाबद्दल बोलबाला झालेला किंवा त्यांचं त्यावेळी कौतुक निश्चितच करणार लोक की यांनी आपल्याला मदत केली, अमुक झालं तमुक झालं, तर तो त्यांना आवडतो. कारण अर्थात आपली स्तुती केलेली कोणाला आवडणार नाही, तो एक भाग आहे. आव्हानात्मक परिस्थिती जेव्हा पण निर्माण होते तेव्हा विलक्षण प्रभुत्व मिळवणं या व्यक्ती सहज करू शकतात. गती हा त्यांचा मूलभूत गुण आहे, त्यामुळे एकाच वेळी अनेक कामं करणं पण यांना शक्य होतं आणि अनेक आघाड्या सांभाळणं हे त्यांना जमू शकतं किंवा जमतं. संकटांना तोंड देताना सकारात्मक पद्धतीने ते वागतात आणि म्हणजे त्या पद्धतीने ते काम पूर्ण करू शकतात. हा कोणतरी बोलला आता नाही, आवाज बॅकग्राऊंड. रवींद्र, हा ओके, हरकत नाही. पण एक प्रश्न होता, कुठल्या पुस्तकातली पानं आहेत ही? मी तुम्हाला टाकलंय त्या पुस्तकामध्ये एक काय म्हणू आपण पॉइंट वाईज माहिती दिली, पण माझ्याकडच्या नोट्स आहेत त्या अनेक पुस्तकांमधनं घेतलेले हे आहेत, त्याच्यातले पॉइंट्स आहेत, त्यामुळे हे तुम्हाला एका पुस्तकात मिळणार नाही. म्हणून मी बऱ्याच वेळा त्याची पानं पाठवते. आता पहिलं पान पाठवलंय, दुसरं मी जे आता बोलते ते पान पाठवू शकेल, पण प्रत्येक वेळी काही वेळा वेगवेगळी पानं आहेत माझ्याकडे निश्चितपणे. आम्ही काढलेल्या ज्या नोट्स असतात त्या मी तुमच्याशी शेअर करत बोलत जातो, त्यामुळे ते म्हणजे त्यातले बारकावे, प्रत्येक छोटा छोटा गुण अवगुण हा दिसावा किंवा दिसतो आपल्याला, तर तो कसा ओळखायचा त्याच्यासाठी जेव्हा आम्ही अभ्यास करत गेलो, नोट्स काढत गेलो, त्या सगळ्या एकत्रित केलेल्या आहेत, त्यामुळे एका पुस्तकात ते मिळणार. ग्रुप मध्ये टाकलेलं आहे का तुम्ही? काय म्हणतो? ग्रुप मध्ये टाकलेलं आहे का? मी अजून ग्रुप मध्ये पहिलं एक पान टाकलंय, हे आता मी जे बोलले दुसरं पान ते टाकलं नाही, मी टाकीत, तसं काही हरकत नाही. व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्यानंतर तुम्ही आपला 2025 प्राज्ञात असा 2025 प्राज्ञात आम्ही ऍड झालेलं नाही अजून, ऍड करून घ्या. हो नक्की. काय झालं, आज 3-4 जणांनी हे घेतलं, ऍडमिशन घेतली, त्यामुळे ते आता या आठवड्यात निश्चितपणे पूर्ण यादी तयार होईलच, रादर उद्यापर्यंत होईल. ग्रुप मध्ये ऍड नाही झालेलं. हो का? बरोबर, मी सांगते. म्हणजे आम्ही त्याची नक्की काळजी घेऊ की कोण कोणी ऍडमिशन घेतलं त्याचं, कारण आजच कागद लिहिलेला याच्यामध्ये असं माहिती देत नाही, सखोल माहिती आहे म्हणून. होय मी ते म्हणतो ना की आम्ही अभ्यास करत गेलो तसं पुस्तकामध्ये एवढे डिटेल नाही. बरोबर.
रात्रीचा अभ्यास केला ते पुस्तकं घ्यायचं म्हणून. पण एवढं डिटेल नाही आहे त्याच्यामध्ये. नाही बरोबर आहे. मी म्हटलं ना आता की मी जसा जसा अभ्यास करत गेले जसं जसं मागे पुढे होऊ शकतंय कारण आज नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. नाही आणि आता कसं आज आणखीन 3-4 जण जॉईन करणार होते म्हणून मी पुन्हा एकदा ते पहिलं तसं रिपिटेशन पण घेतलं की जेणेकरून आपल्याला बरोबर. हे थांबायचं मला घ्यायला काय नाही पण असं नको व्हायला की एका वेळी सगळं भरतोय आपण. काही प्रश्न असतील किंवा जनरल गप्पा किंवा जनरल गप्पा मारू शकतो आज तुम्हाला वेळ आहे म्हणून तुमचं भाग्य चांगलं आहे. आम्ही कोणाला बोलू देत नाही असं कधी कधी आमच्यावर आरोप होतो कारण त्याचं कारण आहे की आपण जे 6 महिन्याचा जो पोर्शन ठरवलेला असतो तर तो एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा ही एक पहिलं मोठं काम आणि त्याच्या बाहेर तुम्ही जे प्रश्न विचारता ते आम्ही आठवड्याभरात कधीही उत्तरं द्यायला तयार असतो किंवा ते आम्ही करू शकतो. त्यामुळे त्यावेळी इंटरप्ट केलं तर ते कधी कधी त्रासदायक ठरू शकते कारण एक माणूस एक प्रश्न विचारतात दुसरा माणूस दुसरा प्रश्न विचारतात अशी वेळ आली तर त्यावेळी थोडंसं डिस्टर्ब होतं आणि लिंक तुटते म्हणून शक्यतो त्या वेळेला न विचारता आता आपल्याला वेळ आहे तर तुम्हाला काही प्रश्न आत्ताच्या झालेल्या पोर्शनवरती विचारायचे असतील तर विचारू शकता. जसं आता जयंताने विचारलं की ही उरलेली माहिती टाकली नाही तर मी ते टाकते माझ्या नोट्समध्ये आहे पण मला द्यायला तुम्हाला काहीही म्हणजे माझी काहीच हरकत नाही कारण जेवढं आपण जास्त शिकू तेवढं आपण जास्ती सखोल अभ्यास करू तेवढा आपल्यालाच त्याचा फायदा होतो. अल्टिमेटली आपण मला असं वाटतं की प्रत्येक राशीचे माणसं ज्या वेळेला आपल्या समोर येतात त्याला ते टीचर्स त्याचे जे आहेत ते प्रत्येक वेळेला आपल्याला दिसून येतात. हो म्हणून मी म्हटलं की तुम्हाला जे अगदी मोगम जरी बोलले की हे अगदी तसे लोक असे वागतील तसे वागतील तर तुम्हाला त्यावेळी निश्चितपणे आपल्या घरातल्या त्या व्यक्ती डोळ्यासमोर आल्याच असतील की ही व्यक्ती आली आहे. मी गेल्या वेळेस एक उदाहरण दिलं होतं आणि ते मी अशामुळे देते की ते माझ्या असल्यामुळे फक्त लक्षात नाही पर्टिक्युलर या प्रकारे अभ्यास केला तर लक्षात राहतो. अभ्यास चांगला होईल. निश्चितपणे आपल्या जवळच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना जर आपण गेस केलं तर ते आपल्याला ते दिसून येतं आणि मग त्या हिशोबाने चांगल्या रीतीने अभ्यास करतो. हो त्यांना गाईड करण्यासाठी सुद्धा सोपं जातं. मी सुनीता विचारायचं मी आजच जॉईन झाली आहे बोला. तर काही लिहून घ्यायचं असतं का आता तुम्ही लेक्चर देत असताना? नाही लेक्चर देताना शक्यतो लिहून नका घेऊ कारण ह्या नोट्स आधी किंवा नंतर पाठवल्या जातात म्हणजे बरेच वेळा क्लासच्या आधीच पाठवतो. जसं पहिलं मगाशी 2 पानं दाखवली ती गेल्या वेळेस घेतली पण ती पूर्ण गेली नव्हती म्हणून मग ती पुन्हा थोडी रिपीट केली आणि पुढची घेतली आज एक रास. तर एक राशीचं मेष राशीचं पान पाठवलंय त्याच्या पुढचं ह्याने म्हटलं तसं मी ते दुसरं पान आहे ते पण पाठवते. पण प्रिंट करून फाईल करून ठेवू का म्हणजे ते बरं पडेल का काय करायचं? नक्की त्याचा उपयोग होईलच पण तुम्ही जेव्हा हाताने लिहाल तर ते जास्त बरं पडेल कारण तेव्हाच तुमचा अभ्यास होत जाईल. प्रिंट काढाल आणि म्हणजे मी त्याच्या अपोज नाही आहे कारण तुम्हाला किती वेळ मिळतो सगळे तुम्ही वर्किंग आहात त्याच्यामुळे तो म्हणजे वेळ मिळतो का नाही हा एक भाग असतो पण हाताने लिहिलं की आपल्या लक्षात राहतं पहिली गोष्ट आणि मग ते तुम्ही तुमच्या वहीतल्या वेगळ्या पानावर एकत्र सेट करा कसंही पण तुम्ही स्वतःच्या हाताने जर लिहू शकाल तर ते जास्तीत चांगलं राहील कारण आपल्या हाताखालून गेलं की आपण हाताने जेव्हा लिहितो त्याच वेळी तो अभ्यास पक्का होतो. आता तुम्हाला वेळ नसेल मिळत तर तुम्ही प्रिंट करा पण प्रिंट काढण्याच्या थोडं अगेन्स्ट आम्ही अशासाठी आहोत की बाजारात अक्षरशः हजारोनी पुस्तकं मिळतात नाही का म्हणजे ठीक आहे की ते लिहिलं की जास्त लक्षात राहतं आणि विसरायला होत नाही आणि प्रत्येक वेळी मग तुम्हाला आणखी वेगळा अभ्यास करायची गरज नाही. आपण लिहितो म्हणजे आपल्याला त्या वेळेस ते तो मुद्दा फक्त मॅडम मला एक विचारायचं होतं. बोला विद्या. बोला तुम्ही बोला. मला विचारायचं होतं की आपण मीटिंग्स रेकॉर्ड करत नाही पण रेकॉर्ड केल्या तर चालतील का म्हणजे तुम्ही नाही पण आम्ही केलं तर कारण
मग आम्ही त्या क्लास रेकॉर्डिंगचं परत ऐकू शकतो आणि मग हाताने नोट्स घेऊ शकतो. कारण क्लास चालू असताना ऐकणं जास्त महत्वाचं आहे किंवा महत्वाचं आहे. हो. तर आम्ही रेकॉर्ड केल्या तर चालतील का मीटिंग? म्हणजे मग आम्ही त्यानंतर बघू. हा, बरोबर आहे, तुम्ही त्यानंतर ऐकू शकाल. करेक्ट. म्हणजे ते आम्हाला तुम्हाला तर आणि आता सपोज माझे 4-5 आता माझ्या मुलीचं लग्न आहे नोव्हेंबरमध्ये, त्यामुळे मला माहिती की 2-3 क्लास माझे नक्की बुडणार आहेत. तर मग अशा वेळेस ते जर रेकॉर्डेड असेल तर मग आम्ही ते जाऊन बघू शकू, असं त्या दृष्टीने विचारायचं होतं की रेकॉर्ड केले तर चालतील. आता मी नसेल त्या मीटिंग, पण मी कोणाला रिक्वेस्ट केली किंवा तू रेकॉर्ड कर म्हणजे मला बघता येईल. ओके. तर असं चालेल. कविता मॅडमला विचारते, ती सांगेल. कारण ह्या प्रकारचे सगळे निर्णय कविता मॅडम आणि ऋषिकेश हे दोघे मिळून करतात. अर्थात आमची त्याला काही हरकत नाहीये. हा, म्हणजे कारण तुम्हाला एक ते कायमचं एक रेकॉर्डिंग असेल तर